भिजवलेले डाळी आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतले आहेत। याच्यामध्ये आता ते लागणारे साहित्य: लसूण, 1.5 चमचा जिरे, 1.5 चमचा मीठ, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल मिरची पावडर। लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये एकत्र वाटून घेऊया। आपण आता लसूण आणि जिरे एकत्र मिक्सरमधून काढलेलं आहे ते टाकून घेऊया। मिरची पावडर, हळद आणि मीठ आणि धना पावडर। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया भरपूर आणि मिक्स करून घेऊया। हे सगळं आता एकजीव करून घेतलेलं आहे। सांडगे घालण्यासाठी पीठ तयार झाले। आता आपण सांडगे घालण्यासाठी टेरेसवरती आलो आहोत आणि असे डाळीच्या पिठाचे छोटे छोटे सांडगे घालून घेऊ। मम्मी, मी पण घालू का सांडगे? घाल, पण छोटे छोटे। ओके। आता आपले सगळे सांडगे घालून झाले आहेत। आता ह्याला दिवसभरासाठी वाळवून देऊ। तर पाहू शकता आपण एक दिवसापूर्वी हे सांडगे केलेले होते, ते आता पूर्णपणे वाळलेले आहेत आणि कडकडीत झाले। एक दिवस वाळल्यानंतर पूर्णपणे वाळले ते कडकडीत भाजीसाठी तयार झाले आहे। तुम्हाला पण असे सांडगे तयार करायचे असतील तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कसे झाले ते सांगा। बाय।